माय माऊली नमस्कार. दशमस्कंद भाग 38 कृष्ण जन्म दशमस्कंद वर्णन पूर्वार्ध आपण बघितला. आता आपण पूर्वार्धामधला उर्वरित भाग बघणार आहोत. त्याने देवकीला पाहिले. ती निश्चिन्न नेत्राने लहानग्या परब्रह्माच्या ध्यानात बुडाली होती. देवकी वसुदेवाने हळूच हाक मारली. काय नाथ? तिने भानावरून विचारले. भगवंताची आज्ञा पाळणे आवश्यक हे दोघांनाही कळत होते. वसुदेव फक्त एवढंच म्हणाला, देवकी जातो मी. देते परमनिधान या कंसाचा नियम नाही. त्या चिमण्या बाळाभोवती वात्सल्य भावनेचे कवच बांधले जात होते. जगाच्या रक्षणकर्त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी देवमाता मोह सोडित होती. बाळ हसत होते. मान हरपून जाईल असे मंद निरागस हास्य. त्याला अलगद उचलून एका परडीत ठेवले. वसुदेवाने त्यावर शैल्याचे पांघरून ठेवले. मृदू वस्त्रात लपलेला तो दिव्य देह वसुदेवाने परडी हातात घेतली. हलकेच द्वाराजवळ आला. द्वार ढकलून पाहिले ते उघडेच होते. बाहेर पाऊस पडत होता. सप्तमीची मध्यरात्र, अष्टमीचा प्रारंभ. पहारेकरी दरित्री मातेवर विसंबून नेत्रांश झाले होते. हलक्या पावलांनी वसुदेव बाहेर पडला. अंधाराचे साम्राज्य होते. पावसाचा फक्त आवाज येत होता. यमुना तीर आले. पाणी वर चढत होते. पावसामुळे पूर आला. तेवढ्यात त्या परडीवर एका प्रचंड नागाने फणा उभारून पावसापासून तो बालक सुरक्षित ठेवला. विष्णूचे नाव घेऊन वसुदेवाने यमुनेच्या प्रवाहात पाय टाकला. यमुना नदीने वाट करून दिली. पैल तीराला पोहोचल्यावर वसुदेव झरझर चालत गोकुळाकडे गेला. गोळेवाडी पावसात अंधारात दुरून अंधुक दिसत होते. नंदाच्या गोकुळाच्या अधिपतीचे घर मात्र मोठे होते. तेथे सुरक्षित स्थळी दीपज्योती पेटलेल्या होत्या. वसुदेवाने हळूच नंदगृहात प्रवेश केला. कोणीही जागे नव्हते. लोटून ठेवलेली दारे अर्धवट उघडलेली होती. वसुदेवाला कोणीही पाहिले नाही. यशोदेच्या निद्रागृहात तो गेला. ती निद्रिस्त होती. कुशीत लहान मूल, पण यशोदेला निद्रेमुळे भान नव्हते. वसुदेवाने हळूच परडी खाली ठेवली. इकडे तिकडे पाहिले. त्या मुलाला त्याने यशोदेजवळ ठेवले. तेजस्वी गौरवर्ण कन्या उचलून परडीत ठेवली. त्याच शैल्याचे पांघरून जगाला आवरण घालणाऱ्या योगमायेला वसुदेवाने त्या शैल्याचे आवरण घातले. हलक्या हाताने परडी उचलली. सावळ्या गुजीरवाने आपल्या बाळाकडे डोळे भरून पाहून घेतले. कर्तव्य क्षणी विलंब नको, त्याचे मन त्याला सांगू लागले. झपाट्याने पण लपत छपत त्या विलक्षण रात्री सुदैवाने यमुनेतून पुन्हा पार जाऊन कारागृहात पाय ठेवला. पाऊस मी पहनत होता. वसुदेव चिंब योगमायेसा आला तेव्हा खट 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 असा आवाज झाला. त्याने कसला आवाज म्हणून मागे पाहिले. दारे पटकन बंद झाली होती. पहारेकरी चौलीने जागे झाले. देवकीने पुण्य कन्येला पोटाशी धरले. त्या दिव्य दाम्पत्याला एकही शब्दाने परस्पराशी बोलणे अशक्य होते. कोणावरही येऊ नये असा प्रसंग आलेला होता. तेवढ्यात त्या मुलीने ट्याव 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 करायला प्रारंभ केला. पहारेकरी खिडकीशी डोकावले. कंसाकडे बघत धावत सुटले. आपल्या मनपटलावरील भयचित्रे पाहत कंस निद्रानाश झाल्यासारखा जागाच होता. देवकीला मूल झाले कळताच तो तिचा मोठा भाऊ आला. एकदाचा सोक्षमोक्ष होऊ दे असे म्हणत कारागृहात आला. देवकीकडे त्याने क्रोधाने पाहिले. वसुदेवाकडे द्वेषाने पाहिले. त्या भ्रकाकडे चिडीने पाहिले आणि देवकी जवळून ती कन्या त्याने हिसकवून घेतली. वसुदेव मध्ये पडला. म्हणाला, थांब कंसा, दया कर. अरे कन्या आहे, तिला मारू नको. ह्या काही पुत्र नाही, तू जरा विचार कर. पण कंसाने त्याला ढकलून दिले. त्या मुलीला हातात घट्ट पकडून तो बाहेर आला. पहारेकरी सैनिक दूर झाले. कारागृहाच्या प्रांगणातील एका शिळेवर आपटून त्या मुलीला ठार करण्यासाठी त्याने ती मुलगी योगमायेचा तो अवतार तिचे दोन्ही पाय आपल्या उजव्या हातात पकडून गर 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 फिरवीत उंच हवेत उचलली आणि आपटणार एवढ्यात ती त्याच्या हातातून निसटली. आकाशात दैदिप्यमान अष्टभुजा देवीचे स्वरूप प्रकट होऊन सर्वत्र प्रकाश पडला. कंसवर पाहत राहिला. वसुदेव, देवकी, सैनिक सगळे स्मित झाले. ती देवी म्हणाली, मूर्खा कंसा, मी परमेश्वराची अचिंत्य शक्ती, मी तुझ्या हाती कशी सापडणार? ज्याला तू मारायला टपलेला आहे तो तुझा शत्रू अन्यत्र सुखाने वाढत आहे. एवढे म्हणून ती देवी अंतर्धान पावली आणि महामोहाने अंध झालेल्या कंसाचे डोळे खाडकन उघडले. एवढे वैर, एवढा दीर्घ द्वेष, एवढी दक्षता, एवढा कठोरपणा, एवढे कौर्य, 6 बालकांची हत्या, देवकीला 8-10 वर्ष दिलेला मनस्ताप,
यातना, वसुदेवाचा छळ, माझीच भगिनी, माझेच मेवणे, आकाशवाणीने घात केला, मला पाप करायला लावले. हाय हाय हाय, व्यर्थ गेली सारी धडपड. देवकीची कशी क्षमा मागू? कंसाच्या मनात खळबळ उडाली. देवकी, मला क्षमा कर. मी पशुसारखा निर्दय, पण या पशुसुद्धा अशी लहान मुले आपल्याच घरातली मारीत नसतील. मी तुझा भाऊ मीच शत्रुत्व केले. वसुदेवा, मला क्षमा करा. तुम्हाला एवढेच छळले, काय मिळवले? त्या विष्णूने आपलेच खरे केले. मला कराल ना क्षमा? वसुदेव देवकी यांनी काय बोलावे? एकीकडे दुःख, एकीकडे डोळ्यात दिखत नेलेली सास, सोन्यासारखे बालके, कारावास, यातना, एकीकडे नुकतेच विष्णूने दिलेले दर्शन. सर्व भय चिंता नष्ट करणारी त्याची प्रत्यक्ष मूर्ती, त्याने दिलेला धीर. आता काही बोलण्यात अर्थ नव्हता. कंस काही का करेना, त्यांनी त्याला क्षमा केली. त्यांची कंसाने तत्काळ कारावासातून सुटका केली. त्यांनी जुने सर्व विसरून मोठ्या मनाने कंसाला क्षमा केली. त्यांच्या समजुतीच्या गोष्टी ऐकून निर्धार मनाने निदान त्याच्याकडून तरी आपल्याला वैर नाही हे लक्षात घेऊन कंस आपल्या राजगृहात गेला. आणि सकाळ झाली. लवकरात लवकर त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावले. रात्रीचा सर्व प्रकार त्यांना सांगितला. देवीने दिलेली माहिती सांगितली. तो म्हणाला, आता काय उपाय? माझा शत्रू आता जगात कुठेतरी असेल, त्याला कसा शोधून काढणार? देवकीला उगीच छळले, मला वाटते आता ही हत्याकांडे बस. पण मंत्री म्हणाले, छे महाराज, धीर सोडू नका. तो कुठेही असला तरी 8-10 दिवसालाच असेल. आपण अन्य करा. आम्ही हेर्स पाठव, सैनिक पाठव, मायावी दैत्य पाठव. एकापेक्षा एक श्रेष्ठ कपलपटू योद्धा आहेत आपले. सर्वत्र शोधून नवजात बालन मुलांना सापडतील तेथे दयामाया न करता ठार मारू. विषवृक्षाचा अंकुर लहान म्हणून उपेक्षा करू नका. प्रयत्नपूर्वक पुढील भय आत्ताच टाळावे. आम्ही आपल्या सेवेत आहोत ना. विष्णूशिवाय इतर देवांना शक्ती आहे कुठे? आणि वेद, गायी, ब्राह्मण, त्यांचे यज्ञ यांच्या आधारावर विष्णूचा जोर असतो. आपण त्या सर्वांचाच नाश करू. रात्रीचा पश्चाताप दुपारला मंत्र्याच्या सांगण्यात वाहून गेला. कंसाने मंत्र्याच्या सांगण्याप्रमाणे करायचे ठरवले. आणि दुष्ट मंत्री, क्रूर राजा, अधर्माचा उपदेश, अनियंत्रित सत्ता यांच्या जोडीला मायापटू सिद्धी मिळवलेले दुष्ट लोक कंसाने संत, ब्राह्मण, वेद, गायी, हविष्य, अन्न, यज्ञ, याग यांचा नाश करण्यास सुरुवात केली. नवजात प्रकारांना ठार माराशी आज्ञा केली. एक एक पाऊल अधर्माच्या गर्तेत खोलखोल जात होते. उग्रसेन राजा होता, पण तो शेतच म्हणावा असा होता. कंसापुढे त्याचे कोण ऐकते? कंसाचीच सत्ता पर्यायाने लोक मानित होते. त्याच्या या आज्ञांनी प्रजेचा अत्यंत छळ होऊ लागला. मथुरा मंडळात घबराट उडाली. पण नंदाच्या घरी काय चालले होते? परीक्षिता, गोकुळात काय चालले होते? शुकदेव म्हणाले. परीक्षित म्हणाला, यशोदेला कन्या झाली होती की पुत्र हे तिला कळले होते का? शुकदेव म्हणाले, योग मायेने यशोदेला ते कळू दिले नाही. तिचा जन्म होताच त्याच्यावर सर्वांवर अशी काही निद्रेची झापट आली की तिच्या सख्या व ती झोपलीच. त्यामुळे ती दिव्य कन्या कोणाला कन्या म्हणून समजून आली नाही. परीक्षित म्हणाला, मग सर्वांना वाटले असेल की यशोदेला श्यामसुंदर पुत्रच झालेला आहे. आणि रोहिणीच्या वसुदेवाची जी पत्नी गोकुळात होती तिच्या ठिकाणी तो अनंत शेष अंशाने आला होता. त्याचा जन्म केव्हा झाला? रोहिणी प्रसूत होऊन तिला एक पुत्र झालेलाच होता. रोहिणी वसुदेवाची पत्नी गुप्तपणे नंदाकडे राहत होती. तिचा तो मुलगा गुटगुटीत सशक्त गौरवर नव्हता. यशोदेची सखी म्हणून ती वावरत असे. परीक्षिता अनंत शेषानेच बलभद्र म्हणून रोहिणीच्या उदरी जन्म घेतला होता. पण आता गोकुळातील अनंत सोहळा वर्णनातून पुन्हा अनुभवूया. शुकदेव म्हणाले, सुतकथा सांगत होते. नैमिषारण्यात ऋषीमुनी ऐकत होते. म्हणूनच नैमिषारण्यात 7 दिवसाचा सप्ताह, भागवत सप्ताह चालतोय आणि बरेच जण ऐकायलाही जातात. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण प्रकरण 39 संकटे एकटी येत नाहीत बघूया. हरये नमः. हरये नमः. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.